नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित. आपले हे चॅनल ॲस्ट्रो तारावरती मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, माझ्या या चॅनलवरती सध्या राहू कुंडलीतील कोणत्या भावात आहे, तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला काही त्याचे प्रयोजन काय, राहूचं त्या स्थानातच याचं प्रयोजन काय, त्याचा आढावा घेणारा, त्याची माहिती देणारा मी व्हिडिओ बनवून त्याची पोस्ट करत आहे. म्हणजे राहू हा जेव्हा कुठल्याही कुंडलीमध्ये असतो तेव्हा त्याचं मुख्य म्हणजे हा पेंडिंग कर्मा दाखवतो पास्ट लाईफमधले. आपल्या त्याचं कनेक्शन डायरेक्टली थेट मागच्या जन्माचे असतं. राहू हा जन्माचं प्रयोजन काय, तुमच्या अपूर्ण आकांक्षा दर्शवतो. राहूची कुंडलीतील स्थिती कोणत्याही भावात असू द्यात. आता तर हा मी आता व्हिडिओ करतोय तर अष्टम भावाचा आहे. त्या व्यक्तीला मागील जन्मातील अपूर्ण इच्छा, आकांक्षा, ध्येय, गोल हे दर्शवतो आणि ते कसं कंप्लीट करायच्या किंवा कसं त्याला हँडल करायचं. राहू ज्या भावात बसतो त्या भावाशी संबंधित गोष्टी मिळवण्यासाठी व्यक्ती वेडीवाकडी त्याच्या शक्तीनुसार, त्याच्या बुद्धीनुसार, त्याच्या कुवतीनुसार धडपड करतो. एक किंवा जर का राहू शुभग्रहांनी युक्त असेल, शुभग्रहाच्या युतीस असेल, शुभग्रहाच्या दृष्टीत असेल, शुभ राशीत पडला असेल, उच्च राशीत पडला असेल, तर ती व्यक्ती काहीतरी असामान्य करून दाखवायची इच्छा ठेवते. आता जर का आपण विचार केला तर राहू अष्टम स्थानात आहे, म्हणजे थोडक्यात काय, तर आपण पाहूयात आधी आता अष्टम भावाचे रहस्य किंवा अष्टम भावांचे कारकत्व काय. तर अष्टम स्थान जे आहे कुंडलीतील ते म्हणजे गूढज्ञान, मृत्यू आणि पुनर्जन्म यांचं गणित, वारसा हक्क. आधी आपलं काही वेळेला आपण म्हणतो ना, कालपर्यंत हा असा होता ना, आज एकदम देवदेव करायला लागलेला आहे. तर त्याचे आध्यात्मिक रूपांतर आहे ना आपल्या पर्सनॅलिटीचं, ते हे अष्टम स्थानानं कळतं. आता इथं राहू आल्यानंतर काय होतं, तर एकतर आयुष्यात अचानक मोठे बदल घडतात. ह्या व्यक्तीचा दशा जर का पूरक आल्या आणि गोचर सुद्धा जर का पूरक आलं, तर गूढ विद्यांकडे जबरदस्त ओढ निर्माण होते किंवा तो ओढला जातो. मग गूढ विद्या कुठल्या आल्या, तर ज्योतिषशास्त्र, त्यानंतर आपण म्हणतो ना काला जादू किंवा रहस्यमय गोष्टीचा शोध घेणं. जे गुप्तहेर असतात ना, गुप्तहेर स्पाईज, ते बघा त्यांचा अष्टम स्थानाशी काहीतरी संबंध येतोच राहूचा. किंवा आपल्याला वारंवार स्वप्न पडतात अपघाताचे किंवा मृत्यूसारख्या प्रसंगाचे, ते पडतात. किंवा वारसा हक्काने जे तुम्हाला मिळायला हवं, मिळायला पाहिजे ना, त्या संबंधी काही वाद असू शकतात किंवा ती वारसा हक्काची किंवा तुमच्या पूर्वजांची संपत्ती आहे ती वादावादीमध्ये अडकते, ती मिळायला अडचण येते. आता हे प्रयोजन काय, तर तुम्ही मागच्या जन्मामध्ये ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू अष्टम स्थानात आहे त्यांनी मागच्या जन्मामध्ये फार स्थिर, फार सहज सोपं किंवा आपण म्हणतो ना इझी टाईपचं लाईफ जगलेलं असतं. आयुष्यातला स्ट्रगल, आयुष्यातले काहीतरी ॲम्बिशन्स पूर्ण करण्याकरता केलेली धडपड किंवा आपण काय म्हणतो ना स्ट्रगलच नसतो लाईफमध्ये आलेला. त्यामुळे तुम्ही पाहाल ना की हा अष्टम स्थानातला राहू आहे, तर ह्या जन्मामध्ये तुम्हाला स्ट्रगल काय आहे, तुमच्याच विषयीच्या काही गुप्त गोष्टी आहेत, रहस्यमय गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसतील त्या उलगडून दाखवतो. आणि आपण काय म्हणतो त्याला ना की कुठलंही हे पहा, कष्टाने मिळवलं ना की त्याचं फळ चांगलं असतं, त्याची किंमत पण असते. तर कष्ट काय आणि कष्ट मिळाल्यानंतर फळ काय, हे तुम्हाला राहू महाराज अष्टमातले शिकवतात. यामध्ये तुमच्या लक्षात घ्या की आपल्या ह्या जन्माचं प्रयोजन काय आहे, त्याचा आध्यात्मिक, दार्शनिक आणि एक ब्रॉडर व्ह्यूमध्ये अर्थ काय हे पाहू. राहू अष्टम घरातला जो आहे ना, तो फक्त एकच गोष्ट प्रकर्षाने सांगतो, एका वाक्यात सांगायचं तर, तू स्थैर्य शोधतोयस पण ते बाहेर नाही, ते आहे गुढात. म्हणजे तुमच्या गूढ, तुमचं जो आयुष्याचं तुमच्या व्यक्तिमत्वाचं जे गूढ आहे त्यात आहे, अंतर्मनात आहे आणि आत्मपरिवर्तनात आहे. ओके. आता याच्यावरती जर का एखादी चारोळी म्हणली ना तर कशी येईल ती, आठवा राहू मृत्यूचे दार उघडतो, रहस्य संशोधनात आत्मा डुबतो, तोडतो स्थैर्य, परिवर्तनात जीवन अर्थ सापडतो, अंधारातून उजेडाकडे आत्मा ही वाट शोधतो. आता तुम्ही लक्षात घ्या, हे अष्टम स्थान हे मृत्यू किंवा मृत्यू सम यातना, विरह किंवा नुकसान, यातूनच आत्म्यातला आपल्या खरं शिक्षण मिळतं. ह्यातलं तुम्ही काहीही, मृत्यू पाहिलाय
तो भाग जर का सोडून दिला तर विरह तुम्ही इझी गो लाईफ होती, त्यामुळे विरह तुमच्या अनुभवास आलेला नाहीये. नुकसान फारसं झालं नसावं किंवा जे झालं असेल तर ते बेरेबल असावं. सहन होण्याइतपत नुकसान झालेलं आहे किंवा नुकसान झालं तर काय त्रास होतो, काय भोग भोगावे लागतात हे तुम्ही त्यावेळेला मागच्या जन्मात अनुभवलेलं नसेल. तर ते तुम्हाला राहू या जन्मात दाखवतो. आणि गूढ विद्येची ओढ असते एक प्रकारची. राहू अष्टमातला आहे ना, हा सगळ्यात पहिले काय देतो ना, तो गूढ विद्या. मग ते ज्योतिषशास्त्र असेल, रमल असेल, अंकशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, काहीतरी शोध घेण्याचं जे शास्त्र आहे, मग तंत्रज्ञान असेल, तंत्र असेल, ध्यानधारणा असतील, रेकी असेल, ज्योतिषशास्त्र, हे सगळं ह्याची ओढ देतो. आणि R&D सारखं काहीतरी शोधत राहणं, म्हणजे प्रत्येक वेळेला कंपनीचंच R&D नाही करायला पाहिजे. आपल्या आसपासून आपण सारखी शोधक वृत्तीने वागत असतो. ती शोधक वृत्ती, संशोधन वृत्ती, गुपित शोधून काढायचं. काही लोकांना सवय असते ना, खुपसून ह्याची माहिती काढ, ह्याच्या एकाकडून दुसऱ्याची माहिती काढ, दुसऱ्याकडून तिसऱ्याची माहिती काढ. ही गुपित शोधून काढायची वृत्ती असते. आणि काही वेळेला आपण वेगवेगळ्या आयडियाज लढवतो, नाही का, माहिती काढण्याकरता. तुमच्या आसपास पण वावरत असतील अशी मंडळी, लक्षात ठेवा त्यांच्या अष्टमात राहू आहे किंवा अष्टमाशी राहूचा संबंध आहे. नाही का, आपण बघतो त्याला म्हणतात ना कानफुसी करणं. ह्याच्या कानात जाऊन बोल, त्याच्या कानात जाऊन त्याच्याविषयी त्याच्याजवळ, त्याच्याविषयी त्याच्याजवळ, त्यांचं काढून घे. ही जी करणारी मंडळी तुमच्या आसपास असतील तर समजून चाला, त्यांच्या कुंडलीतील अष्टम स्थानाचा येनकेन प्रकारे राहूशी संबंध आहे. आणि यातच ही व्यक्ती गुंतलेली असते. ओके. राहूची एक खासियत आहे अष्टम स्थानातल्या, ट्रान्सफॉर्मेशन थ्रू ट्रॉमा. हे मी प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत, माझ्याकडे काही जातक. ओके. आता हा राहू आहे अष्टमातला, तर त्याच्यावरती काय उपाय करायला पाहिजे? तर सगळ्यात पहिलं म्हणजे अष्टम स्थानातला राहू हा भगवान शंकर महादेवाशी कनेक्शन दाखवतो. त्यामुळे तुम्ही ज्या कुठल्या प्रकारे महादेवाची उपासना करता येईल, शंकराची उपासना करता येईल ती करा. मग दररोज एक माळ ओम नमः शिवायचा जप करा, भगवान शंकरावरती अभिषेक करा तुम्हाला जसेल तसा, किंवा त्यांचा जाता येता ओम नमः शिवायचा जप करत राहायचा. ओके, हे करा. रोज संध्याकाळी तुम्ही जमलं तर बघा काळ्या तिळाचं दान करायचंय किंवा तिळाचा दिवा दक्षिणेला तोंड करून लावायचा आहे. आणि अष्टमातला राहू आहे, अष्टमाचा राहूशी संबंध आहे, तर तुम्ही आता माहित नाही तुम्ही शिकलाय की नाही, परंतु लगेच गूढशास्त्र, रहस्यमय शास्त्र, मग ते ज्योतिषशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, ध्यानधारणा शास्त्र असेल, रेकी शास्त्र असेल, यातलं कुठलंही जे शास्त्र शिकायची संधी मिळाली तर लगेच शिकून घ्यायला सुरुवात करा. हा तुमचा राहू तुम्हाला सकारात्मक फळं द्यायला सुरुवात करतो. ओके. आणि अष्टम स्थान जे आहे ना, हे एक प्रकारचं आपण काय म्हणतो त्याला, मोक्षाच्या वाटेवरचं स्थान आहे. त्यामुळे तुमच्या आसपास समाजात वावरणारी दिसणारी जी वृद्ध आजारी लोक आहेत ना, त्यांची सेवा करा. राहू इथला अतिशय उत्कृष्ट फळ देतो, अतिशय उत्कृष्ट. मित्रांनो, तुमचं आयुष्य सारखं बदलतंय का? सतत बदल घडतायत का? मृत्यू, गूढ घटना किंवा वारसा हक्काचं गूढ किंवा वारसा हक्काने जे मिळायला हवं ते मिळत नाही, ह्या जर का घटना तुमच्या किंवा तुमच्या निदर्शनात येत असतील तर समजून चाला, राहू तुमचा अष्टम भावात आहे. एकच विनंती करतो, तुमच्या आयुष्यात जर का अशा घटना किंवा असे सिम्पटम तुम्हाला दिसत असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये गूढ असं लिहा. ओके. मित्रांनो, ज्योतिषशास्त्र हे एक म्हणतो ना आपण गूढशास्त्र आहे, त्याचबरोबर ते आरसा देखील म्हणून वापरता येतं. मी नेहमी सांगताना म्हणतो की ते रोडवरती जे साईन बोर्ड असतात ना, ते म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे. पुढे शाळा आहे, पुढे हॉस्पिटल आहे, पुढे स्पीड ब्रेकर आहे, पुढे डीप यू टर्न आहे, स्पीड 40चा ठेवा, स्पीड 30चा ठेवा, पुढे गाव आहे, पुढे म्हणजे असं जे दाखवलं जातं ना साईन बोर्ड रस्त्यावरती प्रवास करताना, ते हे ज्योतिषशास्त्र आहे. ज्योतिषशास्त्राचा वापर करून एकतर तो आरसा म्हणून वापरायचा आहे किंवा हे रोडवरचे साईन बोर्ड म्हणून वापरायचा आहे. तुमचा प्रवास हा अव्याहतपणे चालूच राहणार आहे आपल्या आयुष्याचा. फक्त त्यामध्ये काय वागावं, कसं वागावं, शेवटी कर्म तुमचं आहे. तुम्ही तुमचं विहित कर्म घेऊन आलेला आहात आणि तुम्ही तेच कर्म करणार आहात किंवा करून घेतले जाणार आहे किंवा जात आहेत. म्हणजे आता मी हा जो व्हिडिओ बनवतो ते सुद्धा माझं विहित कर्मच आहे. कदाचित माझ्याकडे जे क्लायंट येतात रेग्युलरली,
किंवा माझ्याकडं कुंडली मार्गदर्शनाकरता येतात, त्यांना मी अशा काही टिप्स किंवा असे काही सल्ले देत असतो. बरोबर आहे ना? मग हा मला व्यक्त करायची बुद्धी जी झाली ना, ते सुद्धा माझं विहितकर्म असेल आणि तुम्ही आता हा जो व्हिडिओ बघताय, अष्टम स्थानातला राहू आहे तुमचा, त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला जर का कोरिलेट झाल्या, तुमच्याशी साधर्म्य आढळलं तुमच्या जीवनाशी, तुमच्या आयुष्याशी, तर तुम्हाला ते वाटेल की अरे हां, ये पंडित जी बोल रहे हैं, बराबर बोल रहे हैं, बरोबर सांगतायत. अष्टमात राहू आहे आमचा. तर हे सगळं आपल्याचं विहित कर्म आहे म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळालाय किंवा तुम्ही बघितलाय. तर हे आपल्याला प्रयोजन, राहूचं प्रयोजन काय, अपेक्षा काय, आकांक्षा काय, अँबिशियस काय, ध्येय काय हे समजून घेऊन त्याच्यावरती उपाय करून आपल्याला जेवढं लाईफ सुकर करता येईल तेवढं आपल्याकरता चांगलं राहणार आहे. मित्रांनो, आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल. तो कृपा करून माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा आणि हो, खाली कॉमेंटमध्ये अष्टमात राहू किंवा असे सिम्प्टम दिसत असतील तर गूढ हा शब्द लिहायला विसरू नका. धन्यवाद.